नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MSCIT इरा सेशन 19 बघणार आहोत। तर सुरू करूया। टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट नेहमीप्रमाणे या ठिकाणी पूर्ण करून घ्या। त्यानंतर आता आपण बघूया सेल पाथ लर्निंग। सुरू करूया। एकूण 6 स्टेप आपल्याला या ठिकाणी दिले आहेत। स्टार्ट करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, टू ओपन द वर्ड डॉक्युमेंट यू हॅव टू क्लिक ऑन डॅश डॅश बटन। वर्ड डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी कुठे क्लिक केलं पाहिजे, तर स्टार्ट बटनला आपण क्लिक केलं पाहिजे। थर्ड आन्सर इज करेक्ट। अँड सेकंड क्वेश्चन, इन विच फॉर्मॅट वी शुड सेव्ह द डॉक्युमेंट। तर डॉक्युमेंट कोणत्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करतो आपण, फर्स्ट आन्सर याचा .docx। अँड थर्ड क्वेश्चन, झूम इन झूम आउट ऑप्शन इज प्रेझेंट ऑन द डॅश डॅश कॉर्नर ऑफ द स्क्रीन। तर बॉटम राईट, सेकंड आन्सर इज करेक्ट। अँड फोर्थ क्वेश्चन, विच इज करेक्ट स्टेप टू इन्सर्ट शेप फॉर्मॅट इन लाईन इन युअर डॉक्युमेंट। तर सेकंड आन्सर याचा इन्सर्ट शेप, सेलेक्ट लाईन अँड शेप स्टाईल। फिफ्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ अलाइनमेंट। तर मॉडिफाय नावाची अलाइनमेंट नसते। फोर्थ आन्सर याचा आहे। अँड लास्ट क्वेश्चन, वी कॅन एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF फॉर्मॅट। तर याचा आन्सर आहे ट्रू। आपण PDF मध्ये डॉक्युमेंटला एक्सपोर्ट करू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे बुकमार्क ह्या सेल पाथ लर्निंग पूर्ण झालं आहे। आणि आपण आता बघूया पुढची टेस्ट, नॉलेज चेक। स्टार्ट करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेज रिप्रेझेंट्स अ बुकमार्क। तर यामध्ये बुकमार्क कोणता आहे, तर फर्स्ट इमेजमध्ये जे दाखवलं आहे ते आहे बुकमार्क्स। सेकंड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज यूज टू मेक अन इमेज ॲपियर बिगर। तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, झूम इन। थर्ड क्वेश्चन, टू सेंड अन ऑब्जेक्ट बिहाइंड द टेक्स्ट व्हॉट ऑप्शन विल यू क्लिक ऑन। तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, सेंड बिहाइंड टेक्स्ट। अँड फोर्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग फीचर्स विल यू यूज टू कलर द बॉर्डर्स ऑफ अ बुकमार्क। तर याचा आन्सर आहे थर्ड, बॉर्डर पेंटर। अँड फिफ्थ क्वेश्चन, युअर फ्रेंड वॉन्ट टू डिझाइन bookmarks in MS Word. Help him identify the right template of the given option. त्याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड नंबरचा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक पूर्ण झालं। आपण आता बघूया पुढची टेस्ट। प्रॅक्टिकल प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे, डू इट युअरसेल्फ। स्टार्ट करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट बिझनेस कॉन्ट्रॅक्ट अँड अप्लाय द स्टँडर्ड रेड फॉन्ट कलर। तर डॉक्युमेंटच्या हेडिंगला आपल्याला रेड कलर अप्लाय करायचा आहे। तर या ठिकाणी हेडिंग सिलेक्ट करा आणि या ठिकाणी फॉन्ट कलर दिलाय, यामध्ये रेड कलरवरती क्लिक करा आणि सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पुन्हा चालू झाला प्रश्न। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट बिझनेस कॉन्ट्रॅक्ट अँड मेक इट बोल्ड युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप। बिझनेस कॉन्ट्रॅक्ट हे जे हेडिंग आहे याला सिलेक्ट करा आणि याला या ठिकाणी बोल्डवरती क्लिक करा आणि त्यानंतर इथे सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट डिस्क्रिप्शन सर्व्हिस अँड मेक इट बोल्ड युझिंग होम टॅब फॉन्ट। डिस्क्रिप्शन सर्व्हिसला आपल्याला या ठिकाणी बोल्ड करायचं आहे। तर या ठिकाणी याला सिलेक्ट करा आणि बोल्डवरती इथे क्लिक करा आणि सबमिट करा।
नेक्स्ट आहे इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द बुलेट टेक्स्ट फ्रॉम पॉइंट 3 पेमेंट अँड चेंज द बुलेटेड लिस्ट नंबरिंग युजिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप नंबरिंग. स्क्रोल डाऊन करा, सगळ्यात खाली पेमेंट नंबर पेमेंट असलेला ऑप्शन आहे. ही जी लिस्ट आहे ही लिस्ट पूर्ण अशी सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी नंबरिंग या 1 2 3 वर क्लिक करा. ॲरोवर क्लिक करू नका, इथे 1 2 3 हे छोटंसं आहे. नंबरिंग यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टायटल रो ऑफ टेबल अँड चेंज इट्स फॉन्ट साइज 20 युजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट साइज. तर डॉक्युमेंटचं जे टायटल आहे ते सिलेक्ट करा आणि या ठिकाणी फॉन्ट साईज त्याची 20 करा इथे आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे टू क्रिएट अन एरर फ्री वर्ड डॉक्युमेंट ओपन द प्रोवाइडेड वर्ड फाइल गो टू द रिव्ह्यू टॅब अँड सिलेक्ट द स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन देन क्लिक ऑन इग्नोर ऑल देन ओके. तर स्पेलिंग अँड ग्रामरचं आपल्याला हे करायचं आहे, त्यासाठी रिव्ह्यू टॅबला क्लिक करा आणि या ठिकाणी स्पेलिंग अँड ग्रामरमध्ये जायचं आहे. स्पेलिंग अँड ग्रामरला क्लिक केल्यानंतर इथे सजेशनमध्ये जे दिसत आहे टेक्स्ट याच्यावरती क्लिक करा, परत क्लिक करा एन्जॉय आणि ओके करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे टू चेक अ डॉक्युमेंट इन करेक्ट लँग्वेज गो टू द रिव्ह्यू टॅब अंडर द स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन क्लिक ऑन द गिवन लँग्वेज and choose the English India language from the language dialog box. Set as default yes okay. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी रिव्ह्यू टॅबला क्लिक करा, स्पेलिंग अँड ग्रामरला इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर काय तर या प्रूफिंग या हेडिंगला बटन प्रेस करा आणि इकडे ड्रॅग करा साईडला. इकडे ड्रॅग केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश युनायटेड स्टेट दिसत असेल, यावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर वरती या ठिकाणी इंग्लिश इंडिया ही लँग्वेज दिसेल, यावरती क्लिक करा आणि सेट ॲज डिफॉल्टला क्लिक करा, यस करा आणि ओके करा. आणि या ठिकाणी ही जे सजेशन आलं आहे सजेशनला क्लिक करा, त्याच्या पुढच्या सजेशनला क्लिक करा आणि ओके करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे टू ॲड कमेंट सजेशन टू द गिवन डॉक्युमेंट गो टू द रिव्ह्यू टॅब देन सिलेक्ट द टेक्स्ट हिस्टॉरिकल प्लेस इन इंडिया टू ॲड युअर सजेशन. नाव क्लिक ऑन द न्यू कमेंट ऑप्शन अँड राईट इन द कमेंट स्पेलिंग मिस्टेक ऑफ प्लेस. तर आपल्याला रिव्ह्यू टॅबमध्ये हिस्टॉरिकल प्लेस इन इंडिया हे जे टेक्स्ट आहे याला सिलेक्ट करायचं आहे आणि रिव्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. रिव्ह्यूमध्ये आल्यानंतर न्यू कमेंटला इथे क्लिक करा. ही एक छोटीशी कमेंट विंडो येईल, यामध्ये तुम्हाला जे काही सजेशन द्यायचं असेल XYZ ते या ठिकाणी टाईप करा काहीतरी आणि सबमिट करा. सेकंड लास्ट क्वेश्चन इफ मल्टिपल पीपल आर वर्किंग ऑन one document and you want to see all the changes they are making, open the given document, go to the review tab and click on the track changes. तर आपल्याला ट्रॅक चेंजेस ओपन करायचे. रिव्ह्यू टॅबला क्लिक करा आणि या ठिकाणी ट्रॅक चेंजेसवरती क्लिक करा आणि त्यामध्ये ट्रॅक चेंजेस या ऑप्शनला क्लिक करा आणि इथे सबमिट करा. आणि लास्ट क्वेश्चन टू ॲक्सेप्ट द ऑल चेंजेस इन द गिवन डॉक्युमेंट गो टू द रिव्ह्यू टॅब देन इन द चेंजेस ग्रुप सिलेक्ट ॲक्सेप्ट, चूज ॲक्सेप्ट अँड मूव टू नेक्स्ट सिलेक्ट ॲक्सेप्ट ऑल चेंजेस. तर ॲक्सेप्ट ऑल चेंजेस करण्यासाठी रिव्ह्यू टॅबमध्ये क्लिक करा. रिव्ह्यूमध्ये आल्यानंतर ॲक्सेप्ट नावाचं या ठिकाणी फीचर आहे, यावरती क्लिक करा आणि यामध्ये ॲक्सेप्ट ऑल चेंजेस नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं हे डू इट युअरसेल्फ पूर्ण झालं आहे. आपण करूया एंड एक्झाम. त्यानंतर आपण आता बघूया पुढची स्टेप आहे प्रोसेस फोलिओ. 10 मिनिटाचा आहे, रोज रोज तुम्ही करता ते रोज रोज चांगला सराव या ठिकाणी करा. वर्ड सुरू करूया. वर्डमध्ये एखादं रेडीमेड टेम्पलेट आपण या ठिकाणी ओपन करूया.
पद्धतीने. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रॅक्टिस तुम्ही करा. मायक्रोसॉफ्ट वर्डची ज्या गोष्टी तुम्ही शिकले क्लासमध्ये त्याचा तुम्ही सराव करा, पण करा, सराव करा, टाइमपास करू नका. तर या ठिकाणी आपलं हे डॉक्युमेंट तयार झालं. आपण आता त्याला सेव्ह करूया. फाईल सेव्ह ॲज डेस्कटॉपला सेव्ह करूया. सेशन 19 नावाने याला सेव्ह करूया आणि सेव्ह. आता आपण इथे सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर ओके करायचं. ओके केल्यानंतर थोडंसं वेट करायचं आणि आता समोर ही एक नवीन विंडो आपल्यासमोर आली. परफॉर्म स्टेटस हे बटन ऑन करा, नेक्स्ट करा, चूज फाईलला इथे क्लिक करा आणि जी फाईल तुम्ही सेव्ह केली ती फाईल सिलेक्ट करा किंवा दुसरी वर्डची एखादी घ्या, ओपन करा आणि सेव्ह करा. त्यानंतर आता आहे सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चेक स्पेलिंग मिस्टेक बिफोर सबमिटिंग एनी डॉक्युमेंट टू द क्लायंट, हेन्स चेक द स्पेलिंग मिस्टेक इन द गिवन डॉक्युमेंट. तर स्पेलिंग मिस्टेक चेक करायचे आहे, त्यासाठी रिव्ह्यू टॅबला क्लिक करायचं आहे. स्पेलिंग अँड ग्रामर या ऑप्शनला क्लिक करा आणि ओके करा. नेक्स्ट आहे, टेम्पलेट्स कॅन इझी अवर वर्कलोड अँड दे इन्क्रीज इफिशियन्सी in Microsoft Word. Search for an online template bookmark and select the template, creative bookmark and create it. तर बुकमार्क सिलेक्ट हे करायचे, त्यासाठी सर्च मध्ये इथे क्लिक करा आणि फर्स्ट नंबरला जे बुकमार्क दिसत आहे या फाईलवर क्लिक करा आणि यामध्ये क्रिएट वरती क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुड कलर कॉम्बिनेशन कॅन अट्रॅक्ट द व्ह्यूअर. नाव चेंज द शेप कलर ऑफ द सिलेक्टेड शेप टू ऑरेंज ॲसेंट टू अँड ऑल्सो रिमूव्ह इट्स आउटलाईन. तर याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे, त्यासाठी फॉर्मॅट टॅबला क्लिक करा. शेप फिलला या ठिकाणी क्लिक करा आणि ऑरेंज ॲसेंट टू हा आहे, ऑरेंज ॲसेंट टू इथे क्लिक करा आणि शेप आउटलाईनमध्ये जाऊन नो आउटलाईनला या ठिकाणी क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन सेंड द डॉक्युमेंट टू युअर क्लायंट इन PDF फॉर्मॅट टू कीप द फॉर्मॅटिंग इंटॅक्ट, हेन्स क्रिएट अ PDF ऑफ द गिवन डॉक्युमेंट. तर आपल्याला डॉक्युमेंट PDF करायचे, त्यासाठी फाईल टॅबला क्लिक करा, एक्सपोर्टला या ठिकाणी क्लिक करा आणि त्यानंतर क्रिएट PDFला क्लिक करा आणि त्यानंतर इथे पब्लिश करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यूज ऑफ सेव्ह ॲज मेक्स कॉपी ऑफ वर्किंग डॉक्युमेंट अँड कीप्स ओरिजिनल डॉक्युमेंट इंटॅक्ट. सो सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप युझिंग सेव्ह ॲज विथ द नेम बुकमार्क. तर डॉक्युमेंटला सेव्ह करायचं आहे, फाईल टॅबला क्लिक करा, सेव्ह ॲजला क्लिक करा, त्यामध्ये डेस्कटॉपला क्लिक करा, त्यानंतर फाईल नेममध्ये इथे क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन फॉर्मॅट द टेक्स्ट इन द बुकमार्क टू मेक इट मोर appealing. Change the font color of the entire selected text. T and book make the world big brighter to standard yellow. तर याला स्टँडर्ड येलो कलर द्यायचा आहे, त्यासाठी टेक्स्ट कलरमध्ये इथे क्लिक करा आणि या येलो कलरला इथे क्लिक करा. Next question, a proper text alignment is one of the most distinct indicators of any digital product. The title should be in the center of the page. Align and center. Select the text. Don't forget to be awesome. तर हे जे टेक्स्ट आहे याला सेंटर करायचं आहे, तर सिंपल आहे, सेंटर अलाइनमेंटला इथे क्लिक करा. आणि लास्ट क्वेश्चन, इट इज इम्पॉर्टंट टू have your key points highlighted in your bookmark. Now apply the font style, the handled black body to selected text. Don't forget to be
ऑसम अँड ऑल्सो चेंज द फॉन्ट साईज टू 26. तर याची फॉन्ट साईज 26 करायची, इथे क्लिक करा. सॉरी, अगोदर फॉन्टमध्ये इथे क्लिक करा आणि यामध्ये सेकंड नंबरचा फॉन्ट आहे यावरती क्लिक करा. त्यानंतर फॉन्ट साईजला क्लिक करा आणि इथे 26ला क्लिक करा. तर या ठिकाणी आपलं हे सिम्युलेशन पूर्ण झालं आहे. आपण करूया एंड एक्झाम. त्यानंतर आपण बघणार आहोत आता सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, द सिस्टीम युनिट ऑल्सो नाव ॲज द सिस्टीम चॅसिस इज कंटेनर दॅट हाऊसेस मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक कंपोनंट विच मेक अप अ कम्प्युटर सिस्टीम. तर याचा आन्सर आहे फर्स्ट ट्रू. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ पर्सनल कम्प्युटर. तर याचा आन्सर आहे थर्ड, प्रायमरी सिस्टीम्स. थर्ड क्वेश्चन, अल्ट्रा बुक्स आर ऑल्सो नाव ॲज अल्ट्रा पोर्टेबल ऑर. तर याचा आन्सर आहे सेकंड, मिनी नोटबुक्स. अँड लास्ट क्वेश्चन, विथ दिस सिस्टीम इनपुट अँड आउटपुट डिव्हाइस आर लोकेटेड आउटसाइड द सिस्टीम युनिट. त्याचा आन्सर आहे फर्स्ट, डेस्कटॉप सिस्टीम. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झाली. आपण करूया आता एंड एक्झाम. आता इथे हे कंप्लीट होऊन पण मेसेज नाही आला. जनलाभला या ठिकाणी क्लिक करा. यामध्ये फर्स्ट जो व्हिडिओ आहे ओपन करा. 5 सेकंद झालं की मग हे तुमचं कम्प्लिशनचा मेसेज येईल. ओके. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या 20 सेशन.